स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलाविरोधात तळेगाव दशासार येथे काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर मोर्चा। स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना वाढीव वीज बिले येत असल्याच्या निषेधार्थ तळेगाव दशासार येथे काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा काढण्यात आला। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर दरमहा 500 ते 700 रुपये वीज बिल येणाऱ्या अनेक ग्राहकांना अचानक 3 ते 4 हजार रुपयांची बिले आल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता। याबाबत वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं तळेगाव दशासार ग्राम काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला। मोर्चा दरम्यान माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नागरिकांच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर वाढीव वीज बिलांचा प्रश्न ठामपणे मांडला। नागरिकांच्या आक्रोशाची दखल घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित वाढीव वीज बिलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात येईल, तसेच सुधारित नवीन वीज बिले देण्यात येतील अशी हमी दिली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। ते आपल्याला विचारावं लागेल का नाही विचारावं? हा झाला एक विषय। आता 500 रुपये बिल येण्यामध्ये 1500 2000 बिल येऊन राहिले। कोणाला 4000 येऊन आलं, कोणाला 7000 येऊन आलं, कोणाला 13000 येऊन आलं। माझा स्पष्ट आरोप आहे यांच्यावर की जेव्हा मीटर खराब झालं तेव्हाच्या महिन्यात 2 महिन्यात आपण न बदलवल्यामुळे जे प्रति युनिट 6 रुपये म्हणजे 100 रुपये जर 100 युनिट जर जळलं तर 600 रुपये बिल यायला पाहिजे, तर ते तुम्हाला 4 महिन्याचं 6 महिन्याचं एका दमानं दिल्यामुळे ते 23 रुपये 50 पैशानं चाललं। म्हणजे 4 पट बिल वाढवून राहिलं। कशामुळे वाढवून राहिलं? एकदम त्याचा ॲव्हरेज म्हणजे 4 महिन्याचा एकदम फरक काढून तुम्हाला दिला। हा फरक तुम्ही काढून देऊ, प्रति महिन्यात त्याचं वाटप करू असं लेखी आश्वासन द्या। प्रत्येक ज्याची याची तक्रार आहे वैयक्तिक त्याचं प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन करून त्याचं बिल कमी करून देऊ, प्रत्येक महिन्यातलं वाटून देऊ। आम्हाला मान्य आहे का समजा जास्त वापर झाला असेल, पण तुम्ही 6 रुपयाचा स्लॅब एकदम 23 रुपये 50 पैशावर देणार असाल तर त्याचं बिल चौपट येणारच आहे ना। मीटर फॉल्टी होतं ना, तर ते वर्षभरात वाटा ना, 12 महिन्यात 2 वर्षापासून फॉल्टी आहे। झोपले होते का एमएससीबी? हा ऊन आहे, ऊन आहे, त्याच्यात काय तुम्ही द्यायला पैसे पाहिजे त्याचा मीटर रिडिंग घेणाऱ्याचे पैसे खाऊन बिल काढता का त्या मीटर रिडिंग घेणाऱ्या ऑथॉरिटीचे? म्हणजे तुमचेच लोक मीटर रिडिंग घेणार नाही, उपलब्ध नाही म्हणून लिहून टाका आणि याला वर्षभराचं सरासरीचं डिफरन्सचं बिल देणार, हे काही अकाउंटंट योग्य नाही। आता उमरे साहेब, आमचा स्पष्ट आरोप आहे तर तुम्हाला स्मार्ट मीटर लावायसाठी तुम्ही हे सगळे उपद्रव करताय। आमच्या तळेगावचे लोक एकही माणूस बिल आपलं बिल दुरुस्त करून देण्याशिवाय एकाने भरायचं नाही। वायरमन कापायला का पादवाचा पोलीस काय काय करते मी पाहिजे पोलीस तो वायरमन कापायला आला त्याने पादवाचा साहेब मला सोडा पादवाचा उमरे साहेब तुम्ही बोला। हे तळेगाव पुरतं नाही, आता हे धामणगाव शहरातही होईल, हे मंगळूरमध्ये होईल। तुम्हाला सुधारणा करायची आहे का नाही करायची आहे हे तुम्ही ठरवा।